बिहार निवडणुकीमध्ये एनडीएने मोठा विजय प्राप्त केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे। खरं तर काँग्रेस जी आहे ती मुस्लिम लीगी झालेली आहे, माओवादी झालेले आहे, त्यामुळं काँग्रेसचं मोठं विभाजन होईल असा मोठा विधान जे आहे ते पंतप्रधानांनी केलेलं आहे। त्यामुळं अनेक प्रतिक्रिया ज्या आहेत त्या काँग्रेसकडून येत आहेत। आपल्यासोबत काँग्रेसचे राज्याचे प्रवक्ते आहेत काकासाहेब कुलकर्णी। काकासाहेब, मोठं विधान म्हणावं लागेल पंतप्रधानांचं, काँग्रेसचं विभाजन होईल म्हटलंय आणि काँग्रेस जी आहे ती माओवादी आणि मुस्लिम लीगी झालेली आहे। कशा प्रकारे बघताय नाही, आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसापासून देशाचे पार्लमेंटचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी वोट चोरीचा मुद्दा पुराव्यानिशी सिद्ध केला आणि त्याची चिरफाड केली आणि या भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या पायाखालची वाळू सरकली, त्यांना उत्तर देता येईन। आणि आपण जर बघितलं तर कालच्या बिहारचा निकाल हा अनपेक्षित होता आणि धक्कादायक होता। त्याचं कारण असं होतं की त्यांची पॉलिसीज आहे, जसं गोचीड त्या गाईच्या कासाला चिटकतं, नंतर त्या चिटकून दूध पितं आणि नंतर त्या गाईचं रक्त प्यायला चालू करतं, तशा पद्धतीची भूमिका ही भारतीय जनता पार्टीची आहे। मित्रपक्षाला जवळ घेतं सत्तेसाठी आणि मित्रपक्षाला संपवण्याचं काम हे भाजपा करतं। आपण वेगवेगळ्या राज्यातली उदाहरणं बघा, महाराष्ट्रात सुद्धा एकनाथ शिंदेना त्यांनी सत्तेसाठी जवळ घेतलं, त्यांना आज काय त्यांची आज अवस्था आहे महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघू शकता। नितीश कुमारची सुद्धा अवस्था एकनाथ शिंदे साहेबांपेक्षा वाईट अवस्था भाजपवाले करून ठेवतील। सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, भारतीय जनता पार्टी ही मुळात फक्त राजकारण करणारी पार्टी आहे। या भारतीय जनता पार्टीला विकास करायचा नाही, या भारतीय जनता पार्टीला देशातलं सामाजिक सौंदर्य टिकवायचं नाही, या भारतीय जनता पार्टीला देशामधलं संविधान टिकवायचं नाही आणि जेणेकरून सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम नरेंद्र मोदी सारख्या पंतप्रधानांकडून होतंय, याचं आम्हाला अतिशय दुःख होतंय। कारण देशाच्या मुख्य पदावर बसलेल्या माणसानं या देशातला जातीय सलोखा कायम टिकवण्याचं काम हे या पंतप्रधानांचं आहे। परंतु दुर्दैवानं माओवाद्यांची उपमा तुम्ही काँग्रेसला देताय। ज्या काँग्रेसने या देशाला स्वातंत्र्य देण्यात या काँग्रेसचं एवढं मोठं योगदान होतं, या देशातलं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर काँग्रेसने उभा केलं। ज्या वेळेला प्लेग सारखे रोग आले, ज्या वेळेला पोलिओ सारखे रोग आले, त्यावेळेला काँग्रेसने थाळ्या वाजवायला सांगितले नाहीत, त्यावेळेला काँग्रेसने औषधं बरं केलं। आणि अशा पद्धतीनं चांगलं काम करणाऱ्या पक्षाला तुम्ही कुठल्या तर जातीच्या बंधनात, कुठल्या तर दहशतवादी संघटनेची जोडताय। आज एक लक्षात घ्या मोदी साहेब, एक लक्षात घ्या भाजप, तुमचा हिशोब येणाऱ्या काळात जनता केल्याशिवाय राहणार नाही। हिटलरशाही टिकली नाही, त्यामुळे तुम्ही काय सत्तेचा दानपट्टा घेऊन आयुष्यभर या ठिकाणी टिकणार अशा जर आयुर्वाद असाल तर निश्चित ही जनता तुमचा सत्तेचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की आहे। बिहारच्या जनतेने जे आहे ते ही जी निवडणूक आहे त्यामध्ये काँग्रेसचा सुपडा साफ केला आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे। नाही, आपण जर बघितलं तर एक लक्षात घ्या, ज्या पद्धतीनं देशाचे नेते राहुलजी गांधी, प्रियंका गांधी यांनी त्या प्रचाराचा झंझावात केला आणि लोकांचा प्रतिसाद बघता त्या रॅलीला 1-2 लाख लोक त्या रॅलीला यायचे। मला तुम्ही सांगा, एवढी जर गर्दी त्या रॅलीला येत असेल तर एवढा विदर्भ निकाल लागू शकतो का? मला सांगायला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवडेल, एका महाराष्ट्रातल्या वृत्तपेपरचे संपादक यांनी एक 15 दिवसापूर्वी लेख लिहिला आणि त्या लेखामध्ये त्यांनी विश्लेषण केलं की निकाल कसा लागू शकेल आणि सेम तशा पद्धतीने निकाल लागतो। सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आज राजकारणातल्या राजकारण्यांना असू द्या, पत्रकारांना असू द्या, या सगळ्यांना यांची थेरी कळलेली आहे, यांचं काम करण्याचं मोडस ऑपरेंडची कळलेलं आहे। त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या काळात जनतेच्या न्यायालयात आम्ही पुन्हा एकदा जाऊ। बघा, कालचा दिलेला निकाल आम्हाला मान्यच करावा लागणार आहे, हा जनतेने दिलेला निकाल आहे, परंतु जनतेच्या न्यायालयात यापेक्षा जास्त ताकदीने आम्ही जाऊ आणि पुन्हा एकदा कालचा विजय हा काय भाजपचा विजय नाही, तो विजय आहे निवडणूक आयोगाचा, तो विजय आहे सत्तेतल्या सत्य पिपासूपणाचा विजय आहे। त्यामुळे निश्चितपणे कालच्या विजयाकडे आम्ही जास्त सिरियसली न घेता आम्ही का मागं पडलो, आम्ही का कमी पडलो याच्यावर आगामी काळात आम्ही काम करू आणि निश्चितपणे येणाऱ्या काळात वोट चोरीचा मुद्दा असेल किंवा अशा आणखीन मुद्दे यांची चेफाड केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आहोत। खरं तर त्यांच्याकडून असं देखील म्हणण्यात येते की राहुल गांधींचं नेतृत्व जे आहे कुठेतरी अकार्यक्षम आहे। राहुल गांधींच्या नेतृत्वाकडेच ते वोट करताना दिसत आहेत आणि पंतप्रधान मोदी ज्यावेळेस भाषण करत होते त्यावेळेस संपूर्ण भाषणामध्ये काँग्रेसचा मोठ्या प्रमाणात उल्लेख करण्यात आलेला आहे। कशा प्रकारे बघता तुम्ही? एक लक्षात जर घेतलं तर कालच्या लोकसभेच्या निकालाच्या अगोदर नरेंद्र मोदींची घोषणा काय होती? अब की बार 400 पार। अहो, त्यांचा बुरखा राहुल गांधींनीच फाडला ना, त्यांना 200 पर्यंत अलॉट करण्याचं काम राहुलजी गांधींनीच केलं। या देशामध्ये ज्या पद्धतीने राहुल गांधी फिरले, या देशातल्या जनतेला समस्या सांगितल्या, संविधान ज्या पद्धतीने या भाजपला धोक्यात आणलं, संविधान बदलायची भाषा ही लोक करू लागली होती, या सगळ्याला वास्तवस्थिती सांगण्याचं काम राहुल गांधीजींनी केलं आणि जनतेला त्याला भरभरून प्रतिसाद देत राहुल गांधींचं नेतृत्व मान्य केलं, म्हणून अपोजिशन लीडर राहुल गांधीजी झाले ना।
निश्चित आम्ही सत्तेच्या जवळपास पोहोचलो नाही, परंतु चांगल्या फिगरपर्यंत आम्ही यांना थांबवू शकलो, आम्ही चांगल्या फिगर येऊ शकलो, याचा आम्हाला आनंदच आहे ना. त्यामुळे निश्चितपणे नरेंद्र मोदीजी हे काही स्वतः लढत नाहीत, ते सरकारची सगळी यंत्रणा ताकद लावून यंत्रणेला सोबत घेऊन लढत आहेत. त्यामुळे निश्चितपणे त्यांचा विजय हा कालचा त्यांचा विजय नाही, हा सगळ्या सरकारी यंत्रणांचा विजय असं म्हटलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही. नक्कीच आपण जर बघितलं गेलं तर बिहार निवडणुकीच्या नंतरनं पंतप्रधान मोदींनी जे काँग्रेस संदर्भात वक्तव्य केलं होतं, त्या वक्तव्याच्या नंतरनं काँग्रेसकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या येतानाचं चित्र आपल्याला दिसून येत आहे. अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर.